हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे दादाच्या टिफिनसाठी मस्त असा एकदम सोप्या पद्धतीचा मेथीचा पराठा. तर त्यासाठी थोडीशी मेथीची भाजी आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर दोन्ही बारीक असं कट करून घेतलं. त्यानंतर चौकोनी उंडा करून मस्त अशी चपाती लाटून घेतली. चपाती लाटून झाल्यानंतर त्या चपातीवरच कोथिंबीर आणि मेथीची भाजी, लाल तिखट, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं गरम मसाला घालून थोडंसं तेल घालून घेतलं आणि सगळीकडून असं चपातीला पसरवून घेतलेलं आहे. आता बघू शकता सगळीकडून पसरवून झालेलं आहे. तर भरमध्ये असं एका साईडला चपातीला कट मारून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर बघा असं 3 कोनी असं फोल्ड करून घ्यायचं आहे. 3 लेअरमध्ये आपला पराठा तर 3 लेअरमध्ये असं पसरवून घेतलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर पिठामध्ये डीप करायचं आणि चांगलं असं 3 कोनी पराठा लाटून घ्यायचा आहे. आता पराठा लाटून झालेला आहे. दुसऱ्या साईडला मी तवा ठेवला होता गरम करायला. तवाही छान असा गरम झाला. त्यानंतर तेल टाकून घेतलं आणि पराठा टाकून घेतला. आता दोन्ही साईडला 1-2 मिनटं चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल लावून. तर मस्त असं भाजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला एकदम सोप्या पद्धतीचा मेथीचा पराठा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझा साधी आणि सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.